ओम नमो नारायण. कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली ती इतक्या उत्तम आणि अप्रतिम दर्जाची आहे की साऱ्या जगाचं त्या भगवद्गीतेमुळे कल्याण झालं आहे. माझं भगवद्गीतेवर एवढं प्रेम आहे की मला कधीही भगवद्गीता वाचायला आवडते. सहज मनात विचार आला की आपण एक एक श्लोक एक एक अध्याय हळूहळू रेकॉर्ड करू आणि जे आपल्याला येतं आहे ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न करू. आणि तो विचार मी डॉक्टर सौ अविता कुलकर्णी यांना सांगितला. त्यांनी लगेच हो म्हटले. माझी अशी इच्छा होती की असं काही करावं की एक अध्याय रेकॉर्ड झाला की त्याचा थोडासा अर्थ लोकांना सांगावा त्यांनी. कारण त्या उत्तम लिहितात, उत्तम बोलतात आणि त्यांनी लगेच होकार दिला आणि आम्ही दोघांनी मिळून आपल्यासमोर आमचा प्रयत्न मांडायचं ठरवलं आहे. जे काही उत्तम असेल ते मला माझ्या गुरूंनी शिकवलेलं असेल. काही चुका असल्या तर त्या माझ्या असतील. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार श्रोतेहो. श्रीमद भगवद्गीता म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागर. पण श्रीकृष्ण भगवंतच म्हणतात, अभ्यासेन तू कौंतेय. आणि समर्थ रामदासही म्हणतात, रिकामा जाऊ नेदी एकक्षम. याच वचनांचा आधार घेऊन श्री अंशुमान गद्रे आणि डॉक्टर अविता कुलकर्णी यांनी आपल्या समोर 1 ते 18 अध्याय श्लोकांमध्ये आणि निरूपणांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. एक आचमनच म्हणूया हवे तर. जे न्यून असेल ते आमचे आणि जे उत्तम उदात्त सुंदर असेल ते अर्थातच श्रीकृष्ण परमात्म्याचे. धन्यवाद. अस्तु. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते. एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. क्षेत्रज्ञै चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानै यत्तज्ज्ञानं मतं मम. तत्क्षेत्रं यच्च यादृक् यद्विकारि यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. ऋषिभिर्बहुधा गीतैः छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च. इन्द्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः. इच्छाद्वेषः सुखं दुःखं सङ्घातश्चेतना धृतिः. एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्. आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः.
इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु नित्यै च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानै यदतोऽन्यथा ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोक्षशिरोमुखम् सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृत्यैव निर्गुणं गुणभोक्तृ च बहिरन्तश्च भूतानामचरैचरमेव च सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते प्रकृतिं पुरुषं चैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणाश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान् कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्यो निजन्मसु उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वा नेभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः यावत् संजायते किञ्चित् सत्त्वं स्थावरजङ्गमम् क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति समं पश्यन् हि सर्वत्र
समवस्थितमीश्वरम् न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिं प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा अनादित्वा निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशन्नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नल्लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षै च ये विदुर्यान्ति ते परम्। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः। अध्याय 13वा। 12व्या अध्यायात निर्गुण निराकार आणि सगुण साकार अशी उपासना करणारे जे असतात त्यांच्यात श्रेष्ठ कोण हे भगवंतांनी सांगितले। श्रेष्ठ कनिष्ठ हा भाव नसून निर्गुण निराकार उपासना करणारे भगवंतालाच प्राप्त होतात हेही भगवंतांनी सांगितले। भगवंत सगुण साकार उपासनेची आज्ञा देतात। या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंध तत्वरूपाने उलगडून दाखवतात। क्षेत्र म्हणजे शेत, क्षेत्रज्ञ म्हणजे शेतात पिके घेणारा। शेतकरी उत्तम, मध्यम, कनिष्ठ बी बियाणे पेरून शेतात पीक घेतो आणि तसेच फल प्राप्त करतो। तद्वतच येथे शरीराला क्षेत्र म्हटले आहे। प्रत्येक जीव शरीरात अहंता धरून वेगवेगळी कर्मे करत असतो। त्या कर्मांचे संस्कार त्याच्या चित्तावर उमटतात। ते फलाच्या रूपात त्याच किंवा पुढील जन्मात प्रकट होतात। कर्मानुसार जीव वारंवार जन्म मरणरूपी फल भोगत राहतो। तो जीवात्मा माझे शरीर, माझी इंद्रिये, माझे मन सर्व माझे माझे म्हणत राहतो। खरे तर हा जीवात्मा जो परमात्म्याचाच अंश आहे तो संसारापासून भिन्न आणि परमात्म्याशी अभिन्न आहे, पण अज्ञानाने तो संसाराशी आसक्त झालेला आहे। परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यासाठी भगवंतच क्षेत्रज्ञ आहे असे जाणावे लागेल। मी, माझे, माझे शरीर, माझी विद्या हे खरे ज्ञान नव्हे। भगवंतच या क्षेत्राचा म्हणजे देहाचा क्षेत्रज्ञ आहे हे जाणून घेणेच खरे ज्ञान आहे। शरीर, मन, बुद्धी, अंतःकरणाला जो जाणणारा आहे त्यालाही जाणणारा कोणी आहे हे जाणणेच खरे ज्ञान होय। भगवंत येथे क्षेत्र क्षेत्रज्ञाचे संक्षेपाने वर्णन करीत आहेत।
मग हे क्षेत्र कसे बनते? मूळ प्रकृती पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 महाभूते, बुद्धीपासून व्यक्त झालेला अहंकार, श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना, घ्राण ही 5 ज्ञानेंद्रिये, वाक, पाणी म्हणजे हात, पाय, उपस्थ, पायू ही 5 कर्मेंद्रिये, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 ज्ञानेंद्रियांचे विषय, एक मन, अशा 24 तत्वांनी क्षेत्र म्हणजे मनुष्याचे शरीर बनलेले आहे. त्यात इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात म्हणजे 24 तत्वांचा जो समूह आता आपण पाहिला तो, चेतना म्हणजे प्राणशक्ती, धृती म्हणजे धारणा, हे क्षेत्रांचे विकार असतात. विकार यासाठी म्हणायचे की त्यामध्ये प्रत्येक क्षणाला परिवर्तन होत असते. जो परिवर्तनशील आहे तो विकारी आहे. या विकारांमुळेच वास्तविक ज्ञान प्राप्त होत नाही. मग हे विकार घालवण्याचा उपाय काय करावा? कोणते साधन करावे? साधकामध्ये मानीपणा, मोठेपणा जितका कमी होईल तितक्या वेगाने त्याला परमात्म स्वरूपाचे ज्ञान अवगत करता येईल. म्हणून साधकाने जीवनमुक्त, तत्वज्ञ, श्रेष्ठ पुरुषांची संगत करावी. दंभ टाकून द्यावा. ढोंगीपणा, दिखाऊपणा मुळीच नसावा. गुण नसतानाही गुण असल्याचे दर्शवणे किंवा कमी गुण असून वाढवून सांगणे हा सर्व दंभ असतो. लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे, हारतुरे घालावे असा ढोंगीपणा, दिखाऊपणा हे सर्व अगदी टाळावे. चांगला साधक होण्यासाठी मन, वाणी, शरीराने किंचित मात्र कुणाला दुखवू नये, कोणाचे वर्म काढू नये. क्षमा, सहनशीलता, सरळ साधेपणा अंगी बाणवावा. गुरूंची सेवा करणे हे तर शिष्याचे कर्तव्यच आहे. आज सर्वांना जरी देहधारी गुरु नसले तरी त्यांच्या सद्वचनांच्या मार्गाचे आचरण करणे ही देखील गुरुसेवाच म्हणता येईल. अंतःकरणाची शुद्धता ठेवणे, मनाची स्थिरता राखणे, विषयांच्या ठिकाणी आसक्ती नसणे इत्यादी गोष्टींनी देखील परमतत्वांकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. जन्माच्या वेळेचे दुःख, वृद्धापकाळी शरीर जर्जर होते तेव्हाचे क्लेश आणि मृत्यू समयीच्या आत्यंतिक पीडा, कष्ट या सर्वांना वारंवार पाहून त्यांच्या दोषांचा अभ्यास करून भोगासक्ती कमी करत करत वैराग्याची वाटचाल करावी. प्रपंचात राहायचे म्हणजे स्त्री, पुरुष, कुटुंबीय सर्व आलेच. त्यांच्याशी यथायोग्य वर्तन करावे, त्यांची सेवा करावी, पण त्यात लिप्तता नसावी, अपेक्षा नसावी. खरा साधक फक्त भगवंतातच चित्त लावतो. कर्तव्य आणि सेवा करून कशातही आसक्त होत नाही. वेळ मिळाला की जनसमुदायात रममाण न होता एकांत स्थळी जाऊन भगवंताचेच ध्यान करतो. अध्यात्म ज्ञानात, चिंतनात, पठणात व्यग्र राहतो. पुढे भगवंत परमात्म तत्व सांगतायत. ते अनादि आणि परब्रह्म आहे. ते सतही नाही आणि असतही नाही. जसे सूर्य रात्र किंवा दिवस या दोन्हींहून निराळा आहे. दिवसाच्या अभावाने रात्र असते, रात्रीच्या अभावाने दिवस असतो. ते परस्पर सापेक्ष आहेत.
सूर्य तर प्रकाश रूप आहे. तसेच ज्ञेय सतही नाही, असतही नाही. सतच्या अभावाने असत असते आणि असतच्या अभावाने सत असते. सत असत हे बुद्धीचे विषय आहेत, पण ज्ञेय तत्व तर बुद्धीच्या पलीकडचे आहे, म्हणून ते सत असत नाही. ज्ञेय तत्व जसे निर्गुण निराकार आहे, तसे ते चराचरात व्यापत असल्याने सगुण निराकारही आहे. त्यांची विलक्षणता अशी सर्व व्यापक असली तरी ते अलिप्त आहे. तेच सर्वांचे भरण पोषण करणारे आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंच विषयांपासून मिळणारे ज्ञान परमात्म्यामुळेच मिळते. असे हे परमात्मा ज्योतींचीही ज्योती म्हणजे प्रकाश रूप आहेत. त्यांना कोणी प्रकाशित करू शकत नाही. ते स्वयंप्रकाशी आहे. जे ज्ञेय तत्व परमात्मा व पुरुष जो क्षेत्रज्ञ ते मुळात वेगळे नाहीच, पण प्रकृतीच्या संयोगाने अविद्येमुळे तो आत्मा म्हणजे पुरुष उपभोग घेतो असे वाटते, सुखी दुःखी होतो असे वाटते. त्याद्वारे उच्च नीच योनीत त्याला जन्म घ्यावा लागतो. हा पुरुष म्हणजेच आत्मा स्थिर, अचल, तटस्थ आहे. जेव्हा प्रकृतीचे कार्य तो पाहतो तेव्हा तो उपद्रष्टा असतो. जेव्हा तो तिच्या कार्याला अनुमती देतो तेव्हा तो अनुमंता होतो. जेव्हा व्यष्टी म्हणजे एका शरीराचे पालन पोषण करतो तेव्हा तो भरता होतो. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुक्रमे तो स्वतः सुखी किंवा दुःखी मानतो, म्हणून तो भोगता होतो. शरीराला, इंद्रिय, मन, बुद्धी आणि धनसंपत्तीचा हा स्वतःला मालक समजतो तेव्हा तो महेश्वर होतो. पण देहाच्या संगाने, प्रकृतीच्या संबंधाने तो हे समजत असला तरी हा पुरुष परम आत्मा आहे. हा देहात राहत असूनही देहाहून वेगळाच म्हणजे देह संबंध रहित आहे. हा शरीरात असून सुद्धा काही करतही नाही आणि लिप्तही होत नाही. अशा प्रकारे पुरुषाला आणि प्रकृतीला जो वेगळेपणाने जाणून कोणत्याच क्रियेत लिप्त होत नाही तो गुणातीत होतो व पुन्हा जन्माला येत नाही. जे ध्यानयोग, सांख्ययोग, कर्मयोग आदी जाणत नाहीत, पण जीवनमुक्त महापुरुषांचे तंतोतंत आज्ञापालन करतात, त्यांना परमात्म प्राप्ती होते. जो समरूपाने परमात्म तत्वालाच सर्वत्र पाहतो तो हा संसार तरून जातो. क्षेत्र सतत बदलणारे आहे. क्षेत्रज्ञ मात्र अपरिवर्तनीय आहे. ज्ञानाने क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या विभागाला वेगळेपणाची जाणीव करून देणारा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग नावाचा 13वा अध्याय येथे समाप्त झाला.